अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यामध्ये जाणार. उपमुख्यमंत्र्यांचा पूरस्थिती दौरा बुधवारी. सार्वजनिक कार्यक्रम टाळून अजित पवारांचं पूरस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी. कोलकात्यामध्ये भयावह दुर्घटना. साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह. 5 जण दगावले. ममता सरकारच्या कारभाराचे धिंडावडे. महायुतीकडून विरोधकांची मुस्कटदाबी. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं अंबामातेचं पूजन. तलवार भेट देऊन गृहमंत्र्यांचा सत्कार. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये अतिवृष्टीचा आढावा. पुरामध्ये अडकलेल्यांची सुटका आणि नुकसान भरपाईची केली मागणी. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडेंचं आवाहन. मराठवाड्यामध्ये पुरानं स्थिती भीषण. अतिवृष्टीनं अनेक ठिकाणी शाळा बंद. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ दृष्टीनं प्रशासनानं घेतला निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र नुकसान प्रचंड. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं.